नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मृतदेह हॉस्पिटलच्या दारात ठेवून आंदोलन, डॉक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप. उपचारादरम्यान मृत्यू, उचगावात तणाव. करवीर तालुक्यातील उचगाव शांतीनगर इथल्या अब्बास हाकीम पोवार यांचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृत्यूस मंगलमय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत हजारो नागरिकांनी हॉस्पिटलसमोर रस्त्यावर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार रुग्ण संध्याकाळी सुमारे 6 वाजता स्वतः चालत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. रात्री 9:30च्या सुमारास त्याने जेवणही केले होते. त्यावेळी केलेल्या तपासण्यावर रक्तदाबासह इतर वैद्यकीय बाबी सामान्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मध्यरात्री नातेवाईकांना तातडीने बोलवण्यात आले आणि काही वेळातच रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. नातेवाईकांनी आणखी आरोप केला आहे की अवघ्या काही तासात 27,000चे बिल करण्यात आले. बिल भरण्यासाठी वेळ मागून वाहनांच्या चाव्या, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू तारण म्हणून ठेवण्याची तयारी दर्शवूनही रुग्णाला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले नाही. त्यामध्ये बराच वेळ गेला. अखेर दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले. संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. घटनास्थळी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. दरम्यान या प्रकरणी डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ND वायंगडे, सरपंच मधुकर चव्हाण, गणेश काळे, राजू काळे यांच्यासह उचगाव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसिद्ध न्यूजसाठी उचगावहून विशाल फुले. काय नेमकी घटना घडली आणि काय ही जी घटना आता घडलेली आहे ही चुकीची घडलेली. असले डॉक्टर हे साहित्य दवाखाने असं उद्गावात नको थांबणे. यांना अनेक वेळ मध्ये पण एकदा असतं यांचा या डॉक्टरांचा एक प्रॉब्लेम झाला. तिथे एक पेशंट ऍक्सिडेंट आलतं. त्या पेशंटला हिने आत पण घेतलं नाही. त्यावेळी डॉक्टरना त्यावेळी पण मी ताकीद दिली बाबा असं काही करता कामा नये. उजगावचं नाव बदनाम होईल असं तुम्ही काही वागू नका. असं डॉक्टर दवाखाना बंद झालेलंच बघा. काय सांगायला एक सरपंच म्हणून आज नातेवाईकांना मोठा आक्रोश आजची घटना ही खरोखरच दुर्दैव आहे. याच्यामध्ये पेशंट 6 वाजता स्वतःहून ऍडमिट होतोय. संध्याकाळी 8:30-9 वाजता स्वतः भात वगैरे त्यांनी खाल्लाय. त्यांच्या बाकीच्या टेस्ट वगैरे सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. BP वगैरे व्यवस्थित आहे किंवा बाकीचं जे काय आहे ते सगळं व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं 9 वाजता. आणि 12 वाजता नातेवाईकांना सांगितलं की तुमचे कोण प्रमुख माणसं आहेत त्यांना बोलवून घ्या. इथपर्यंत तुमचं ठीक होतं. पण त्याच्यानंतर जे घडलं ते सगळ्यात दुःखदायक काय की बिल झालंय 27,000. 6 वाजल्यापासून 12 पर्यंत बिल होऊन दे, बिलाबद्दल काही अडचण नाही. पण त्या पेशंटच्या भावाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी, पाहुण्याने सांगितलं आमची एक स्विफ्ट कार आहे, सध्या 4-5 गाड्यांच्या किल्ल्या तिथं काउंटरवर ठेवल्या, मोबाईल 10,000 20,000चे काउंटरवर ठेवले, हे सगळं तुम्हाला सिक्युरिटी म्हणून घ्या आणि उद्या सकाळी आम्ही 8च्या तुम्हाला पैसे भागवतो असं सांगितलं. एवढं सिक्युरिटी ठेवलेलं असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची दाद न लागू देता पेशंटला अगदी 12 वाजल्यापासून 5 पर्यंत आपल्या दवाखान्यात ठेवलं आणि मला वाटतं 5च्या दरम्यानच पेशंट बाहेर काढलं आणि दुसऱ्या दवाखान्यात तिथं पोचायच्या अगोदरच तिथल्या लोकांनी सांगितलं डायमंड हॉस्पिटलच्या की पेशंट 2 तासापूर्वीच गेलेला आहे. त्यामुळं इथं जे काय आता घडतंय त्याच्या अगोदर सुद्धा 3-4 वेळ अशा पद्धतीनं नियोजन तिथं डॉक्टरांनी केलेलं आहे किंवा पेशंट आत न घेणे हे बिला संदर्भात किंवा बाकीच्यांनी कोणी जर बिल कमी करा म्हणून सांगितलं तरी सुद्धा 5-50 हजार बिल असेल तर कोणी फोन केला तर 500 कमी करतो, 700 कमी करतो, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. त्यांना वेळोवेळी ताकीद आम्ही सुद्धा दिलेली आहे.
फक्त या कुटुंबाला न्याय मिळावा अशा पद्धतीनं आमची सर्वांची अपेक्षा आहे. काय काय घटनाक्रम झालेला होता या आम्हाला इथं आणलेलं माहिती नव्हतं की आम्हाला कळलं की आपल्या आपल्या शांतीनगर उचगाव पूर्व शांतीनगर फासे पारधी समाज या आमच्या ह्या उचगाव सारख्या गावात दवाखाना मोठा आहे म्हणून चांगला व्यक्ती होईल म्हणून त्यांना इथं ऍडमिट केले. ऍडमिट केल्यानंतर त्यांना ह्या लोकांना एक 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तोपर्यंत त्यांना काहीही डॉक्टरनी बोलले नाही. आणि डॉक्टर त्यांना त्यानंतर 12-12:30 म्हणले, अहो तुमचे कोण आहे या, तो पेशंट असा आहे, तर ते पेशंट तुमचं जरासं असं आहे, तुम्ही तुमची माणसांना बोलून घ्या, मोठ्या दवाखान्यात नेणार आहे आणि तुम्ही काय करणार आहे आम्हाला सांगा लवकर. मग त्यावेळेला त्यानं म्हटले की बाबांनो काय झाले, तुम्ही आता आमचं चांगला होता, सगळं होतं, बोलत होता, चहा घेत होता आणि अचानक असं झालं कसं. एवढं म्हणत असताना परत त्यांना म्हटले तसं नाही, त्या सरस्वती कुठला दवाखाना ते सरस्वती हॉस्पिटलला मी फोन करून सांगितलं तिथं न्यायचं आहे. आता माणूस कोण्यात जायला नाही. तर एवढे करत असताना त्यांना समजावून सांगितलं असं कसं, तर नाही 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 ते असं, तर काय करणार तुम्ही. मग आम्ही त्यांना फोन लावले, आम्हाला सांगितलं की काका असं असं आहे, काय करायचं. हे असं असं डॉक्टर म्हणायला लागले, रडायला लागले. मी म्हणलं काय झालं नेमकं काय सांगा की. तर नाही नाही असं असं आहे की भावाला असं असं डॉक्टर म्हणायला लागले, काय करायचं. तर त्यांना म्हटले मग असं करा, डॉक्टर कुठल्या दवाखान्यात म्हणतोय, सरस्वती त्या ह्याला म्हणले. म्हणल्यानंतर मी म्हणतो तेवढे एक काम करा, तो दवाखाना बदला, दुसऱ्या दवाखाना सांगा त्याला, डायमंड सांगा. डायमंड सांगितल्यानंतर डॉक्टर लगेच म्हणले डायमंड काय सांगायला आले. त्यानं वाकडं तोंड केले आणि मग उलट सुलट त्यांना बोलायला चालू झालं. काय झाले, तुम्ही असं करा, पहिला पैसे भरा आणि तुमचं पेशंट घेऊन जावा, नसाल तर तुम्हाला पेशंट मला देता येणार नाही, पैसे द्या. उचगाव म्हणताय, आम्हाला एवढा त्रास होतोय, इथं त्रास दिलाय काय, उचगावच्या लोक आम्हाला काहीही नाही सहकारी. एवढं म्हटल्यानंतर मी म्हटलं उचगावत राहून तुम्ही जर हे बोलत असेल तर हा चुकीचा आहे. नाही 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 काय नाही, तुम्ही काय यांना म्हटले कशाला एवढं तुम्ही बोलताय, काय आमचं काय दवाखाना फोडणार आहे, दवाखाना कसं फोडणार. तर ह्या म्हटल्यानंतर त्यानंतर परत या लोकांना म्हटले, मी सगळ्यांना, मी आमच्या गावच्या लोकांना त्या वेळातच मी सगळीकडे फोन केलो, सरपंचांना, राजूंना, अनेक लोकांना, मी आमच्या उजगावच्या कार्यकर्त्यांना मी फोन केलं. अहो ते कोणाला फोन लावू नका, तुम्ही पैसे पहिला भरा आणि पेशंट काढा. एवढं म्हटल्यानंतर परत त्यांना सांगितलं समजावं की तुम्ही जर पेशंट, डॉक्टर साहेब जर पेशंट काही अडचण आले तर तुम्हाला अडचण येईल, पण तसं तुम्ही हे करू नका, जीव घेऊ नका. पेशंट आता हाय तोपर्यंत आम्हाला मोठ्या दवाखान्यात पोहोचवू द्या. नाही 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 पैसे भरा की पहिला, पैसेच भरा. एवढं करता असताना आम्ही त्यांना परत सांगितलं की डॉक्टर साहेब, मग शरद शिंदेना म्हटले की साहेब तुम्ही तर जबाबदारी घ्या त्या पैशाचं. त्यांना जबाबदारी मी देतो पैसे, तरी देखील त्यांना पैसे देतो म्हणून सोडतो म्हटले. आणि परत त्यांना इथं आल्यानंतर परत अडवून त्यांना साहेब 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, पेशंट त्याला द्यायची तयार नाही. पोलिसांना फोन करून बोलून घेतले, जरा पोलिसांना सांगितले या. मग मला आमचे कार्यकर्ते राजूने म्हटले की बाबा तुम्ही पोलीस आल्यात. म्हटलं पोलीस आलेत कशासाठी, का आले, हे विचार मी पोलिसांना विचारलो. काय साहेब तुम्हाला कुणी फोन केले. नाही नाही आम्ही डॉक्टरनी फोन केले म्हणून आलो. ठीक आहे म्हणजे, काय दंगा झालाय काय, काय तुम्हाला त्रास केलाय काय, कुणी तिथं भांडणं झाली काय, माझ्या लोकांनी काय उलट बोलले, तसं काय नाही, पण आम्ही आलोय. तर काका तसं नाही, आम्ही आलोय, आलाय ना ठीक आहे, तेवढं पेशंट जाऊ द्या कोल्हापुरात. तो पेशंटला काढायसाठी आम्ही बाहेरनं गाडी मागून घेतली. अहो गाडी तर सांगा नाहीच, त्यांना दाद दिली नाही. शेवट 5 वाजले, 5:15 पेशंट काढायला का नाही, त्या गाडीत डॉक्टर येणार आहे, डॉक्टरला सुद्धा भांडण उद्धट बोलले. नाही नाही तुम्ही काढा, डॉक्टर म्हणजे मला पेशंट काढून द्या की खाली, तरी त्यांना दाद दिली नाही. पण शेवट त्यांना त्याच्या ह्याच्यामुळं 4 तास आमचं वेळ निघून गेले आणि तो माणूस निघून गेलाय. आणि तो पेशंट आमचा डायमंडला नेतोय,
तर डायमंडचे माणसं म्हणायला आले हे आणले हे प्रेत इथं कशाला आणले. तर नाही म्हणले साहेब हे लावले आणले. नाही 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 प्रेत जवळजवळ 2 तास झाले संपलेलं आहे काही नाही याच्यात. तुम्ही इथं कशाला आणले. तुम्हाला CPR ला पोस्ट हे करायसाठी तिकडे पाठवा. अहो साहेब तुम्ही म्हणताय काय तेव्हा त्या लोकांना चक्कर आली घे ह्यांना त्या भावाना ह्यांना एवढं सगळे बोंब झाले. त्या लोकांनी ओरडाओरडी झाली. भाऊ गेला म्हणून सांगितलं. तोपर्यंत यांना म्हणते त्या डॉक्टरना सांगा पेशंट गेले जबाबदारी तुम्ही आहे. तुम्ही 12 वाजता 12:30 वाजता आम्हाला पेशंट दिला असतं तर आज तो पेशंट आमचा चांगल्या दवाखान्यात आम्ही वेळात पोहोचवलो असतो. पण ह्याच्यामुळे पेशंट गेले आमचं. आणि त्याच्यावर केस झालंच पाहिजे. आणि हा दवाखाना जर आमच्या उजवासारख्या गावाला नाव सोडत असेल तर असला दवाखाना इथं आमच्या गावात नाव राहिलेलं बरं. एवढंच बोलून आम्ही त्यांना सांगतोय की याला न्याय मिळाला पाहिजे. काय झालं होतं तुमचं पेशंट नातेवाईक तुम्ही घ्या इथे दवाखान्यात? आमचे दादाचं नाव अब्बास हकीम पवार. संध्याकाळी जरा छातीत दुखत होतं. मग मला म्हणले जरासं दवाखान्याला जाऊन येऊ काय. मग आम्ही सगळे म्हणलं चला जाऊन येऊ म्हणले. इथं आलो दाखवलं इथं ते काय म्हणले नाही तुमचे पेशंट नॉर्मल आहे म्हणले काय एवढा अडचण नाही म्हटले. आपले बीपी वगैरे सगळे व्यवस्थित आहे म्हटले. ठीक आहे म्हटलं वरती पण बीपी वगैरे व्यवस्थित होता. मग ही पोरं 2-3 होती इथं. आम्ही मग घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्हाला एक 11 11:30 वाजता फोन आला की तुमच्या मोठ्या माणसाने बोलवून घ्या म्हटलं. मग आमचं पोरग मग आम्ही इथं आलो. मग आल्यावर काय म्हटले तुमचं पेशंट क्रिटिकल आहे असं असं आहे म्हणून सांगितलं त्यांनी. ठीक आहे म्हटलं आम्ही पेशंट घेऊन जाऊ का तुमच्याकडे इथं विलाज होतोय का. नाही इथं आम्ही विलाज बी करू शकतो तुम्ही घेऊन जायचं तर घेऊन जाऊ शकता. म्हणलं सर तुम्ही असं का बोलताय. मला इथं विलाज करा म्हटलं तुम्ही. सरस्वतीला मी गाडी सरस्वतीला सांगतो म्हटले. मग आमचे हे मित्र हे होते पाहुणे होते. मग ठीक आहे म्हटलं सांगूनंतर म्हटलं पैसे भरायला लागणार म्हटले 28,000 रुपये. मग साहेब त्या टायमाला 12:30 वाजले होते 12:30-1 वाजलेलं होतं. मग त्या सरासनी मी काय म्हटलं सर आता 12:30-1 वाजलेला आहे 28,000 रुपये काही जोडणार होणार नाही. माझी स्विफ्ट गाडी आहे 2 मोबाईल आहेत. परत राजू म्हटलं माझी एक गाडी आहे स्प्लेंडर गाडी आहे. ह्या सगळ्या गाड्या ठेवा पेशंट आमच्या ताब्यात द्या. नाही तुम्हाला पेशंट मी देऊ शकत नाही म्हटलं. असं साहेब मागं पुढं करत असताना मग आम्ही साहेबांनी फोन केला साहेब मला असं करायला नाही. तोपर्यंत त्यांनी पोलीस गाडी मागून घेतली साहेब. आम्ही तर काही दंगा केला नाही काही नाही. लास्टला साहेब 5:30 ला पेशंट त्याने 5 वाजता पेशंट साहेब शिंदे साहेबांना सांगितल्यामुळं आपले डॉक्टर त्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे त्याने पेशंट घेऊन जावं म्हटले. तरी पण साहेब त्याने वरनं व्हेंटिलेटर दिलं नाही साहेब. ते पण रेकॉर्डिंग आहे साहेब. त्यांनी व्हेंटिलेटर पण खाली लावून दिला. ते दुसऱ्या डॉक्टर होते आपल्या याच्याबरोबर डॉक्टर अँब्युलन्स बरोबर डॉक्टर होता. ते म्हणलं तुमचं तुम्ही पेशंट घेऊन जायचं मी पेशंटला हात लावणार नाही म्हटला. तो डॉक्टर म्हणाला अहो तुमचं पेशंट आहे तुम्ही मला अँब्युलन्स पर्यंत आणून द्या माझं मी घेऊन जातो. नाही म्हटलं ते तुमचं तुम्ही पेशंट घेऊन जायचं म्हटलं. लास्ट आमचा भाऊ त्यांनी लास्ट गाडी घ्या सगळं सांगितलं. तरी पण तो डॉक्टर काय ऐकलं नाही. मला पैसेच पाहिजे म्हणलं. पैसे भरल्यासून मी देणार नाही सर म्हटलं 12:30-1 वाजत म्हटलं साहेब 5-6 लाखाची गाडी आहे म्हटलं गाडी ठेवा म्हटलं 4 मोबाईल आहेत मोबाईल ठेवा म्हटलं साहेब. म्हटलं तुम्हाला उद्या सकाळी मी तुम्हाला 6 वाजता पैसे पोच करतो. तरी पण तो माणूस काय ऐकलं त्याच्या हलगर्जीपणामुळे साहेब माझा भाऊ गेला.